छान दिसते तुमची जोडी. एकमेकांवरचं तुमचं प्रेम झळकतंय अगदी. मला सांगा, तुमचं काय लव्ह मॅरेज आहे का? की लग्नानंतर तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडले? नाही, लग्नानंतर आहे आता. हा, छान. लग्न झाल्यानंतर प्रेमात पडले आहेत म्हणजे तुमचा संसार चांगला चालू आहे. तर आत्ताची मुलं लग्नाचा नुसता खेळखंडोबा करून ठेवलाय. लग्न करायची घाई असते, पण जबाबदारी निभवायची वेळ आली की पळ काढतात. चिल्लरपणा नुसता. असो, यावर्षी तुम्ही दोघ जण जोड्यानं पूजा करा. पुढल्या वर्षी प्रिया आणि तिचा नवरा बसतील. हो. हो हो हो, नाही का? पुढल्या वर्षी प्रिया मॅडम आणि त्यांचा नवराच करतील ना, बरोबर आहे. आणि तुम्ही सगळे सुद्धा असालच की. आता तुम्ही माझ्या या घराला घरपण आणलंयत खरं, त्यामुळे तुम्ही असायलाच हवं. असो, गप्पा मारायला वेळ नाहीये, आपल्याला गणपती आणायची तयारी करायची ना. आज बाप्पाची प्रतिष्ठापना तुम्ही दोघांनी जोडीनं करायची. हा, पण आबासाहेब, मला पूजेबद्दल काही माहिती नाहीये. घरात मोठी माणसं असतात कशासाठी? मी आहे ना. हा, या से उभे राहा. हिल्या बाप्पाचं दर्शन झालं, आता देवीची ओटीवर. होय. काय झालं आईला? सयादादाची आठवण आली? आईला तुला आठवत आहे आपलं लग्न झाल्यानंतर
तुझ्या आई साहेब आजच्या दिवशी आपल्याकडनं पूजा करून घ्यायच्या. सयादादा सुद्धा मोठ्या उत्साहानं सगळी पूजेची तयारी करायचा. नंतर त्याचं लग्न झालं, मग त्याची जोडी आणि आपली जोडी दोन्ही जोड्या पूजा करायच्या. सगळं घर कसं आनंदानं नाहून निघायचं. पण नंतर लक्ष्मीताई गेल्या आणि त्या घराची रयाच गेली. नंतर फक्त 1च वर्ष आपण त्या घरात पूजा केली नाही. आबा काय झालं? काय नाही, काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रियाची आई होती तोपर्यंत आम्ही जोडीनं बाप्पाची पूजा करायचो, आनंदानं, उत्साहात. ती गेली आणि सगळंच संपलं. त्यानंतर भावकीतल्या कुठल्या तरी जोडप्याला बोलावून पूजा उरकायचो आम्ही. त्यात रस नसायचा, उत्साह नसायचा. पण आज आदिनाथ आणि पार्वती तुम्ही जोडीनं पूजा करताय ना, याचा मला खरंच खूप आनंद होतोय.